वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, सुजात दादा आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो, सुजात दादा आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो, प्रकाश जी तथा बाळा साहब आंबेडकर आगे बढ़ो। धन्यवाद। बाजूला चला, बाजूला पाठीमागे सर्वजण। एवढं सुंदर बॅनर केले, दिसू द्या पब्लिकला। आता खाली बसून घ्या सर्वजण, बॅनर दिसू द्या, सर्वांनी शांत घ्या। शेवटपर्यंत आवाज येतोय? मागच्या लोकांनी हात वर करून दाखवा, आवाज येतोय? आवाज येत असेल तर एका नाऱ्यापासून सुरुवात करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। जय 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 भीम, जय भीम, जय भीम। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। मंचावरती उपस्थित ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि सोलापूरला त्यांचा बऱ्याच वर्षांपासून परिचय असले डॉक्टर ढेपे किंवा सोलापूर त्यांना ढेपे डॉक्टर म्हणून ओळखतात, तसेच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सोमनाथ सर, जिल्हा अध्यक्ष मडिखंबी साहेब, युवक अध्यक्ष जिल्ह्याचे शहराचे आपल्या समोर भाषण केलं ते शहर अध्यक्ष विक्रांत दादा, अतिश दादा, इथे उपस्थित माझ्या तमाम माता भगिनी, बंधू भगिनींनो आणि आज चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम। मित्रांनो, माझ्याहून खूप चांगल्या पद्धतीने सोलापूरची परिस्थिती काय, स्थिती काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे। एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये सोलापूर चादर ही वर्ल्ड फेमस होती, पण आज जर आपण ह्या चादरीचं प्रोडक्शन बघितलं तर ते अख्खं ठप्प झालेलं आहे। जी सोलापूरमध्ये एक टेक्स्टाईल इंडस्ट्री होती, ती टेक्स्टाईल इंडस्ट्री आज बंद पडलेली आहे आणि बऱ्याच युवकांच्या लोकांच्या हाताचा रोजगार हा तिकडे संपलेला आहे। एवढंच नाही तर आपण नुसतं सोलापूर जिल्ह्याची किंवा शहराची जर परिस्थिती बघितली तर इकडे कमीत कमी 70,000 तरुण दरवर्षी शिकून सावरून पुढे येतात, पण हा जिल्हा त्यांना आणि या जिल्ह्यातल्या इकडच्या राजकारण्यांनी केलेली व्यवस्था त्यांना 10,000 सुद्धा नोकऱ्या वर्षाला उपलब्ध होऊ देत नाहीत। ही परिस्थिती कितीतरी आपले तरुण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर इथे शिकायला जातात, तर महाराष्ट्राच्या बाहेर पडतात आणि ते कशासाठी पडतात? कारण हाताला नोकरी नाही। आणि जर ही परिस्थिती बदलायची असेल तर त्याच्यावरती एकच उपाय, तो म्हणजे ज्या ज्या लोकांच्या हातामध्ये आतापर्यंत सत्ता दिली होती त्यांना घरी बसवा आणि इकडच्या लोकांनी स्वतः आपल्या हातामध्ये सत्ता घ्या। आता ज्यांच्यापर्यंत सत्ता होती त्यांनी लुटून खाल्लंय। सरकारचे कॉलेजेस, सरकारचे इन्स्टिट्यूशन्स, सरकारच्या शाळा या बंद पाडून स्वतःचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स, खाजगी शाळा, खाजगी कॉलेजेस हे चालू केलेत। जो इकडे MIDCचा प्रकल्प होता तो MIDCचा प्रकल्प छोटा छोटा करत आणून स्वतःचे कारखाने चालू केलेत आणि इकडच्या तरुणांचा, इकडच्या नागरिकांच्या, इकडच्या कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा लूटमार करून स्वतःचे खिसे भरण्याचा कारभार इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। आणि जर तो तुम्हाला कारभार ह्यांचा बंद करायचा असेल तर ह्यांच्या हातातनं सत्तेची तिजोरी काढा, ह्यांच्या ढुंगणाखालनं सत्तेची खुर्ची काढा आणि बरोबर ही लोक लाईनीवरती येतील, एवढं आपण बघून ठेवा। आणि हीच परिस्थिती तुम्हाला पुढे दिसेल जेव्हा आपल्याच सोलापूरमध्ये एक मोठा पूर परिस्थिती आली होती, तेव्हा त्या पूर परिस्थिती पण आपण जरा समजून घेऊ। हे मान्य करतो की मागच्या 2 महिन्यांमध्ये गेल्या 25-30 वर्षांमध्ये जो पाऊस बघितला नव्हता तेवढा पाऊस सोलापूर जिल्ह्याने बघितलाय। आपला हायवे जो कधी पाण्याखाली जात नाही तो पाण्याखाली गेलाय। इकडचा मागचा ब्रिज, कुठल्या नदीवरचा ब्रिज? सीना नदीवरचा ब्रिज पाण्याखाली गेला। हे आपण कधी आयुष्यात बघितलं नाही। मान्य करतो पाऊस खूप झालाय, पण त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं आपण ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देऊ।
एकही माणूस पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेला नाही, एकही आमदार खासदार लोकांच्या मदतीसाठी धावून नाही गेला. आणि दुसऱ्या बाजूला सरकारने निधी जी जाहीर केली होती ती मदत नाही तर तिकडच्या पूरग्रस्तांच्या तोंडावरचा अपमान होता, अशी परिस्थिती. तुम्ही मदत काय जाहीर केली बघा. जर एका माणसाचं घर 2 दिवसापेक्षा जास्त पाण्याखाली असेल तर त्याला 5,000 रुपये देतात. किती? 5,000. 5,000मध्ये एका तरी कुटुंबाचा होणार आहे का एका दिवसासाठी? नाही. ज्याच्या घरामध्ये 2 दिवसापेक्षा जास्त पाणी गेलंय त्याचं कितीतरी लाखांचं कितीतरी हजारांचं नुकसान गेलंय, त्याच्या घरामधल्या हजारांच्या गोष्टीचा मालमत्तेचं नुकसान झालंय. उद्या त्याच्या घराची भिंत खिळखिळी होते, भिंत पडू शकते, स्लॅब पडू शकते, लोकांचा जीव जाऊ शकतो. बांधकाम करायचं असेल तर साधी एक भिंतीचं फाउंडेशन 5,000मध्ये होत नाही आजकाल. आणि इकडची सरकार लोकांना 5,000 रुपये देतात. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना किती मदत देत होते? हेक्टरला 8,500 रुपये. तुम्ही समजून घ्या परिस्थिती. 8,500 रुपये एका हेक्टराला. अरे तो शेतकरी एका हेक्टराचा मालक आहे, त्याला 8,500 पुरणार आहेत का? नाही. पण इकडची सरकार 8,500 लिहून शेतकऱ्यांना गप्प भरू इच्छिते. या सरकारला अजूनही कळलं नाहीये की शेतकरी राजा इकडचा आहे, शेतकरी आहे, तो भिकारी नाहीये तुमच्या दरबारात उभं राहण्यासाठी. पण तरी 8,500 देऊन इकडचा मोठा अपमान करण्यात आला. आणि ह्याच पूरग्रस्तांना, ह्याच पूर परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय, ज्यांची ढोरं वाहून गेलीत, ज्यांची शेत जमीन पाण्याखाली गेली, ज्यांच्या घराचं नुकसान झालंय, तिकडे धावून जायला एकही आमदार गेला का? नाही. 6 आमदार आहेत भाजप मित्र पक्षांचे या जिल्ह्यामध्ये, एकही आमदार धावून गेला नाही, कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. का? कारण त्यांना माहिती होतं की जी मदत सरकारने उपलब्ध करून दिली आहे आणि ज्या योजना सरकारने उपलब्ध केल्या आहेत त्याच्यामुळे जर हे बीजेपीचे आमदार जनतेमध्ये उतरले तर मार खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाहीत, म्हणून घरामध्ये लपून बसणारे हे बीजेपीचे आमदार होते. एकही माणूस रस्त्यावरती उतरला नाही. आणि दुसऱ्याच बाजूला आपल्याच मतदारसंघामध्ये, आपल्याच सोलापूरमध्ये काँग्रेसच्या खासदार सुद्धा आहेत. त्या खासदार एकाही माणसाच्या मदतीला गेल्या? ग्रामीणमध्ये मदतीला गेल्या? शहरामध्ये मदतीला गेल्या? कुठेच नाही गेल्या. त्यांना सहज शक्य होतं. खासदारांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी मिळतो, तो निधी काही इकडच्या पूरग्रस्तांना उपलब्ध करून दिला नाही, हे प्रणिती शिंदेताईंनी तातडीने लोकांना सांगावं. आणि दुसऱ्या बाजूला पूरग्रस्तांना मदत देणं, पूरग्रस्तांना पैसे देणं हे खऱ्या अर्थाने खासदारांचं काम आहे. पण करणार काय? खासदारांनी सगळे पैसे वंचितच्याच उमेदवाराला विकत घेण्यामध्ये घालवून टाकले. आणि ही परिस्थिती समजा, तुम्हाला उमेदवार घरी बसवायला पैसे असतात, तुम्हाला उमेदवार विकत घ्यायला पैसे असतात, तुम्हाला मतदान विकत घ्यायला पैसे असतात, पण पूरग्रस्तांना मदत करायला पैसे नसतात. ही लाजिरवाणी गोष्ट या जिल्ह्यांनी समजून घेतली पाहिजे आणि या सगळ्या तमाम चोरांना पुढच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलं पाहिजे, अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मित्रांनो, आम्ही नेहमी म्हणत आलोय की इकडे खासदार जरी काँग्रेसचा असला तरी काम होतं सर्रास भाजपचं. आणि म्हणून आम्ही म्हणतो की बीजेपी आणि काँग्रेस हे सापनात नागनात आहेत, कोणी वेगळं नाही. बीजेपी एका बाजूला मुसलमानांचा द्वेष करतं, मुसलमानांवरती हल्ला करतात, पण जेव्हा शिंदे साहेब, एकनाथ शिंदे नाही, सुशील कुमार शिंदे साहेब जेव्हा होम मिनिस्टर होते तेव्हाच सोलापूर मधली मस्जिद बंद पडली होती. आणि आपण कुणाल कामरा या कॉमेडियन बद्दल ऐकलं असेल. भाजपच्या विरुद्ध जोक्स मारले म्हणून, नरेंद्र मोदींच्या विरुद्ध जोक मारले म्हणून या कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियनला, स्टँडअप कॉमेडियनला मुंबईमध्ये पकडलं आणि ज्यांचा शो जिकडे झाला होता तो व्हेन्यू तोडण्यात आला. आणि आपण जर बघितलं तर आपल्या सोलापूरमध्ये काही वेगळं नाही होत. बिग बॉस बघता का आपण सगळे?
बिग बॉस बघता हिंदीतलं? त्याच्यावरती एक पोरगा आहे महाराष्ट्रातला, ठाण्यातला पोरगा एक प्रणित मोरे नावाचा. प्रणित मोरे सोलापूरमध्ये आलेला स्टँडअप शो करायला. शिखर पारिया नावाचा कोणतरी माणूस आहे, मला अजून कळलं नाही माणूस कोण आहे. ह्याच्यावरती जोक मारला. कोण? वीर पहारिया, ते जो कोण पहारिया असतील ते, त्यांच्यावरती एक जोक मारला आणि प्रणिती शिंदेच्या गुंड्यांनी जाऊन तिकडच्या तिकडे त्यांना तुडवण्याचं काम केलं. आता तुम्ही हे समजून घ्या की लोकशाहीचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी जितकं भाजप करतंय तितकंच काँग्रेस करतंय. मुंबईमध्ये एका कॉमेडियनला भाजप तोडवत आहे, तर सोलापूरमध्ये दुसऱ्या कॉमेडियनला काँग्रेसची लोक तोडवत आहेत. आणि हा मुद्दा समजून घ्या की हे सगळे एक होतात. कारण तुम्हीच समजून घ्या की हे सगळ्यांचं नाटक कसं चालतं. जेव्हा प्रणित मोरेंना महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये मारलं होतं तेव्हाच मोठ्या जोरदार मोर्चे चालू होते मुंबईमध्ये की मराठी अस्मिता एक असली पाहिजे, मराठी माणूस एक असला पाहिजे. आता प्रणित मोरे मराठी नाही आहेत, सोलापूर महाराष्ट्रामध्ये नाही आहेत. एवढंच नाही तर ज्यांच्यासाठी मारलं वीर पहारिया, शिखर पहारिया, हे तर बॉलिवूडचे परप्रांतीय ऍक्टर आहेत, ते तर मराठी पण नाहीत. मग जेव्हा एक मराठी कलाकार प्रणित मोरे नावाचा काँग्रेसच्या गावगुंड्यांकडनं मार खातो तेव्हा मराठी अस्मितेला ठेच कशी नाही पोचत? तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे का गप्प राहतात? तेव्हा मराठी कलाकारांच्या पाठरक्षणासाठी कोणी का नाही समोर येत? आणि मित्रांनो समजून घ्या की कोणी समोर येत नाही, कारण हे सगळे एक आहेत. जिकडे यांना बरोबर स्वतःचं संरक्षण करायला राहतं, पाठराखण करायला राहतं, तिथे बरोबर एकमेकांचं पाठराखण करतात. आणि जिकडे त्यांना विरोधात जायचं असतं तिकडे ते बरोबर विरोधात जातात. आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना म्हणतो की हे सगळे सापनाथ नागनाथ एक आहेत. यांच्या विषामध्ये, यांच्या ट्रॅपमध्ये आपण अडकू नये एवढी आपल्यालाच विनंती करतो. आणि मित्रांनो, हे सगळे एक होतील. इकडच्या वंचितांच्या विरुद्ध सगळे एक होतील. भाजप, RSS, शिवसेना, दोन्ही शिवसेना, शिवसेना खुर्द, शिवसेना बुद्रुक, तसंच राष्ट्रवादी खुर्द, राष्ट्रवादी बुद्रुक आणि काँग्रेस पक्ष, हे सगळे एकत्र होतात आणि आपल्या विरुद्ध लढायला बघतात. महाबोधी बुद्ध विहाराचं उदाहरण बघा. कायदा काँग्रेसच्या काळामध्ये पास झाला होता, आज BJP त्या कायद्याचं पाठराखण करते. आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांना, इकडच्या बौद्धांना, दलितांना, आदिवासींना, मुसलमानांना सत्तेमध्ये कसं बसू नये आणि हेच 5 पक्ष आपापसामध्ये वाटाघाटी करून कसे खातील ह्याच्यासाठी ह्या सगळ्यांचं षडयंत्र ठरले. पण तुम्ही ह्या षडयंत्रामध्ये फसू नका मित्रांनो, कारण आपला टाइम येणार आहे, आपला टाइम आएगा आणि आपण लढणार आहोत. या षडयंत्रामध्ये मी तुम्हाला एवढ्यासाठीच फसू नका म्हणतोय कारण एक वंचितांची नवीन टीम उभी राहते, एक युवक आघाडी उभी राहते, तरुणांची फळी उभी राहते. आणि इकडच्या तरुणांनी, इकडच्या युवकांनी नेपाळच्या धर्तीवरती आणि लडाखच्या धर्तीवरती विषय आपल्या हाती घ्यायचं ठरवलं तर इकडच्या प्रस्थापितांना लपायला जागा नाही राहणार, हे मी आपल्या सर्वांसमोर मांडतो. आणि हीच लढाई लढत असताना आपल्या सर्वांनी सगळ्यात मोठा शत्रू समजून घेतलं पाहिजे. आपल्या समोर मोठा RSS हा शत्रू म्हणून उभा आहे. भाजप हा त्यांचा पॉलिटिकल पार्टी आहे, त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला पराभव करायचा आहे तर तो भाजपाचा करायचा आहे. सोलापूरमधनं कोणाचं भूत उतरवायचं तर ते भाजपचं उतरवायचं आहे. कोणासाठी? तर भीमा कोरेगावचा बदला घेण्यासाठी, रोहित वेमुलांचा बदला घेण्यासाठी, महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी, खैरलांजीवरती जो हल्ला जो झाला त्याच्या बदल्यासाठी. आणि मित्रांनो, या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, नगर परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या, भाजपचा कोणताही उमेदवार आला तरी त्याला घरी बसवल्याशिवाय थांबायचं नाही, एवढं मला सांगतोय. आणि मित्रांनो, आपली लढाई भाजपशी. मला भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यांशी, खालच्या पदाधिकाऱ्यांशी, भाजपच्या सैनिकांची, कार्यकर्त्यांची काही वैर नाही. माझी लढाई आहे ती तुमच्या शेटजीची. आमची लढाई आहे ती आहे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहाची. मधल्या कोणालाही आम्ही ओळखत नाही, मधल्या कोणालाही आम्ही गिनत नाही.
पण भाजपच्या तिकिटावरती भाजपच्या तर्फे जर तुम्ही मैदानामध्ये आलात तर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, मी सगळ्यांना सांगतो. आणि तुम्हाला माहिती आहे सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे. माझ्याहून चांगली सोलापूरची चांगली परिस्थिती माहिती आहे. आपल्याकडे समोर गल्ल्या 15 आहेत पण नेते 1500 आहेत. या सगळ्यांना लोकसभेच्या वेळेस 2019च्या वेळेस पक्षामध्ये आणून त्यांना प्रवेश देऊन त्यांना काम करायला लावणारा मीच होतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पळून गेले. जे बाहेर भांडणं करत होते तेच वंचित मध्ये येऊन भांडणं केली आणि वेगवेगळ्या कारणासाठी पळून गेले. मी आज सगळ्यांना परत एकदा सांगतोय, मी नावं कोणाचीच घेणार नाही, तुम्हाला माहिती तुम्ही कोणात. मी परत एकदा सांगतो, तुम्ही आधी वंचित मध्ये काम करत होतात. 2019 मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचा लोकसभेचा प्रचार केला होता. या पक्षाचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी उघडे आहेत. हे या पक्षाचे दरवाजे तुमच्यासाठी कधीही बंद होणार नाहीत, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. पण जर विरोधात गेलात, जर निवडणुकीच्या मैदानात समोर आलात तर हा मैत्रीभाव तिकडे मिळणार नाही, हे सुद्धा आपल्या सर्वांना मी इकडनं सांगतो. आणि मित्रांनो, जाता जाता मला आपल्या सर्वांसमोर 2 महत्वाचे मुद्दे मांडायचे. एक महत्वाची घटना जी घडली 3 दिवसापूर्वी सोनाई गावामध्ये, नेवासा तालुक्यामध्ये. आणि ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मला मातंग बांधवांना एक छोटं आवाहन करायचंय. आपण बघितलं असेल गेले 2-3 आठवडे मातंग बौद्ध यांच्यामध्ये जाणीवपूर्वक इकडचं बीजेपी विष पेरून भांडण करायचा प्रयत्न करतोय, आग लावायचा प्रयत्न करतोय. सोशल मीडियावरती त्याच प्रकारचे व्हिडिओज येत आहेत, पोस्टर्स येतात आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल काय काय चालू आहे. पण नेवासामध्ये, सोनाई गावामध्ये काय घडलं हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे. एक मातंग समाजाचा पोरगा होता, त्याचा तिकडे प्रस्थापितांची, मराठा समाजाच्या लोकांची भांडण होतं, पैशावरनं भांडण होतं. ते भांडण मिटवलं होतं 6 महिन्यापूर्वी. किती? 6 महिन्यापूर्वी. तो पोरगा 3 दिवसापूर्वी कोणाच्या तरी एका वडापावच्या गाडीवरती गेला. हा पोरगा आमच्या वडापावच्या गाडीवरती कसा आलाय, हा माझ्याकडे वडापाव कसा मागतो, ह्या गोष्टीवरनं त्या प्रस्थापितांनी गुंडी बोलवून घेतली, लोक बोलवून घेतली आणि त्या मातंग समाजाच्या पोराला सोनाईमध्ये बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्याच्या डोळ्यामध्ये चाकू टाकलाय, त्याच्या पायावरती स्कॉर्पिओ गाडी चढवली आणि त्याचा हात तोडलाय. का? कारण तो मातंग समाजाचा होता. आणि हे कोणत्या दिवशी घडलं? तर दिवाळीच्या दिवशी घडलं, जो हिंदूंचा महत्वाचा सण असतो. तर आता तुम्ही समजून घ्या की आपण सरताला कितीही हिंदू म्हटलं तरी इकडचे जातीवादी, इकडचे उच्चवर्णीय लोक हे कधीही हिंदू समाजाला एक नाही होऊ देणार आहेत. ते आपल्याला जातीपातीमध्ये नेहमी वाटत राहणार आहेत. एका मातंग समाजाच्या पोराला नुसता वडापाव मागितला एका प्रस्थापिताच्या गाड्यावर, म्हणून दिवाळीच्या दिवशी त्याच्या घरी घुसून त्याचे डोळे फोडण्यात येतात, त्याचा पाय तोडण्यात येतो. आणि हा जातीवाद अजूनही या जगामध्ये जिवंत आहे, या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. आणि म्हणून मी समस्त मातंग समाजाला एवढंच विनंती करतो, आवाहन करतो की ह्या जाती अंताच्या लढाईमध्ये तुम्ही आम्ही वेगळे नाही होत, आपण सर्व एक होत. आणि जर आपल्याला इकडचा जातीवाद संपवायचा असेल तर आपल्याला एक होऊन लढण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आणि म्हणून मी परत एकदा विनंती करतो की आपण सर्व एक होऊन या. आणि जाता जाता आपल्या सर्वांना समोर एकच मुद्दा मांडतो की वंचित बहुजन आघाडीला नेहमी लोक बी टीम म्हणतात, बी टीम म्हणतात, आरोप करतात, भाजपचे पुरस्कृत म्हणतात. आणि ते बरेच लोक आहेत. आरोप करणारी लोक आपलेच सोलापूरचे शिंदेशाहीवालेत, बारामतीचे पवारशाहीवालेत आणि दिल्लीमधले गांधीशाहीवालेत. मी यांना नुसतं एकच आमंत्रण देतो की उद्या वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये RSSच्या कार्यालयावरती मोर्चा आहे. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर सामील व्हा. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर
ॲडव्होकेट हर्षवर्धन शिंदे यांना विनंती आहे की आभार आपण सर्वांचा मानावा अशी आपणास नम्र विनंती. सर्व महापुरुषांच्या चरणात त्रिवार वंदन. आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सुजातदादा आंबेडकर, त्याचप्रमाणे नितीन डेपे साहेब आणि उपस्थित सर्व आपण मध्वानी भगिनींनो, या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी आपण सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम.